नमस्कार मंडळी, राज्य सरकारच्या एका नव्या GR नुसार शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे। तर बघा, जे शेतकरी सन 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन यांचं उत्पादन केलेले आहे त्यांच्यासाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR आहे। त्यासाठी कंडिशन किती आणि अर्थसहाय्य किती हे आपण बघूया। तर बघू आपण काय GR आहे। तर बघा, 5 जुलै 2024 ला हा निर्णय झाला होता आणि त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी 2023-24च्या हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा अन्य कारणांमुळे किमतीत झालेल्या घसरणीमुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी ही आर्थिक मदत असणार आहे। तर यानुसार किती आर्थिक मदत मिळणार आहे तर बघा, शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे 0.2 हेक्टरपेक्षा कमी आहे त्यांना सगळ्यांना 1000 रुपये मिळणार आहेत आणि ज्यांचं 0.2 हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये, जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी म्हणजे जास्तीत जास्त 10,000 रुपये हे एखाद्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर येऊ शकतात जर त्याची शेती ही 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर। या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीनची नोंद केली आहे त्या शेतकऱ्यांनाच हे अर्थसहाय्य मिळणार आहे। ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। म्हणजे यासाठी फॉर्म भरायची गरज नाही। तुम्ही मागच्या वर्षी लागवड केल्यानंतर जी ई-पीक पाहणीवर माहिती भरलेली आहे त्या आधारावरच तुम्हाला इथे जे आहे ते अर्थसहाय्य मिळणार आहे आणि DBT म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँकेवर हे अर्थसहाय्य ते जमा होईल। तर ही योजना कोणासाठी आहे तर फक्त सन 2023 मध्ये खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे, हे लक्षात ठेवा। अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी GR माहिती हे आपलं YouTube चॅनल जे आहे ते तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा। धन्यवाद।